एक महत्त्वाची अपडेट आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत आणि छत्रपती संभाजीनगरमधल्या हॉटेलमध्ये अमित शहा यांनी बैठक बोलावली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या जागेसंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळतेय। या बैठकीला संदीपान भुमरे, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि दानवेंची उपस्थिती असल्याची माहिती मिळतेय। पालकमंत्री संदीपान भुमरे आपल्यासोबत आहेत। त्यांची अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांसोबत आज एक बैठक झालेली आहे। ती नेमकी कशामुळे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। तुमची आज बैठक झाली, काय कारण होतं? नाही, आज अमित शहा साहेबांची आज इथे सभा आहे आणि त्यांना भेटण्यासाठी आम्ही दोन्ही जिल्हा प्रमुख आणि मी त्यांच्या स्वागतासाठी इथं आलो आणि त्यांची भेट घेतली। बाकी चर्चा वगैरे काही नाही, पण नुसतं आम्ही त्यांची सदिच्छा भेट घेतलेली। छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरून ही भेट झाल्याची माहिती आपल्यासोबत रावसाहेब दानवे देखील होते। नाही, छत्रपती संभाजीनगरच्या जागेविषयी एकनाथ शिंदे साहेब आमचे नेते तेच चर्चा करतील आणि तेच ठरवतील। आम्ही चर्चा करणार नाही त्यांच्यासोबत। वरच्या पातळीवर त्यांची चर्चा होईल आणि काय ठरेल ते निर्णय घेतील। मग काय काय बैठकीचा विषय नेमका काय काय? नाही, बैठक नव्हती ना, बैठक नव्हती। आम्ही फक्त त्यांना भेटायला आलो, त्यांच्या स्वागतासाठी आम्ही आलेलो आहे। आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये ते आले, त्यांच्या स्वागतासाठी आम्ही जिल्हा प्रमुख आम्ही आलेलो आहे। बैठक 20 ते 25 मिनिटं तुम्ही एका बंद खोलीमध्ये चर्चा करत होता? नाही, आम्ही चर्चा करत होतो म्हणजे बसलो होतो, पण बाकी राजकीय कुठली चर्चा आमची झालेली नाही। आम्ही बसलो 20-25 मिनिटं आम्ही बसलो, पण राजकीय चर्चा आमची कुठली झालेली नाही। हे होते संदीपान भुमरे आणि त्यांनी मात्र नाकारलंय की अशा प्रकारची बैठक झाली म्हणून। मात्र एबीपी माझाला जी माहिती आहे त्यानुसार एक बैठक झाली आणि त्या बैठकीला संदीपान भुमरे, त्याचबरोबर रावसाहेब दानवे आणि भाजपाचे वरिष्ठ नेते देखील सहभागी होते। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।